कुणाची किती माहिती घ्यावी आणि आपली स्वतःची किती माहिती इतरांना द्यावी याचं तारतम्य प्रत्येक माणसाकडे असलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की गरज नसताना आपण थोड्याशा ओळखीने किंवा अकारण अनेक प्रश्न आपण करतो. इतरांना जे विचारू नये ते विचारतो. इतरांकडे कोणतेच गुपित कोणतेच रहस्य असू नये असे काही लोकांना वाटते. इतरांची सर्व माहिती करून घेण्याचा हा जो छंद आहे तो अत्यंत अघोरी आणि घातकी आहे. खरं म्हणजे इतरांची जास्त माहिती संकलित करून आपण काय करणार आहोत, कशासाठी आपण इतरांची इतकी माहिती सखोल माहिती घेतो की त्याच्याकडे जमीन किती आहे, त्याला भाव किती आहे, त्याच्या भावाचे त्याचे भांडणं होतात की नाही होतात, किंवा त्याच्या गावाकडे घर आहे का, त्याचे वडील काय करतात, किंवा त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्याने कर्ज काढलेलं आहे का, ते कर्ज फेडलेलं आहे का, कोणाची त्याच्याकडे काही उधार आहे का. खरं म्हणजे इतरांच्याबद्दल अशी नको असलेली माहिती घेणं, कारण आपला त्या गोष्टीशी काही संबंध नसतो. ज्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही, ज्या गोष्टीची आपल्याला काही गरज नाही, त्या माहितीचा आपला काही उपयोग नाही. म्हणून आपण कोणाबद्दल फार अशी माहिती घ्यावी. कुणी अनोळखी व्यक्ती भेटला तरी त्याला किती प्रश्न विचारावे, त्याला काही मर्यादा असतात. प्रश्न मागून प्रश्न आपण जर करत राहिलो, एखाद्या मोठ्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसारखं त्याला आपण भेडावून जर सोडले तर तो व्यक्ती त्रस्त होऊन जातो. त्यामुळे आपल्या कामाशी संबंधित आणि कामापुरतेच आणि मोजके जर बोलले तर बरे असते. एक थोडासा संवाद आवश्यक असतो, परंतु एखाद्याला त्याची संपूर्ण माहिती त्याची घेणं हे कधीच मला योग्य वाटत नाही. एखाद्याला सरळ तुम्ही कोणती नोकरी करता, कुठे नोकरी करता, पगार किती आहे, खर्च किती होतो, बचत किती आहे, मुलं किती आहेत, मुलं कमावतात का, लग्न झाले का झाले नाही, का झाले, कुठं झालं. मला वाटतं हे असे हजार प्रश्न एखाद्या व्यक्तीला विचारणं म्हणजे अत्यंत हे मूर्खपणाचं वाटतं मला. त्यामुळं काही संबंध नसताना, काही गरज नसताना वारंवार इतरांना प्रश्न करून भेडावून सोडणे हे माणसाने बंद केले पाहिजे. हे तारतम्य बाळगले पाहिजे की आपण इतरांना किती माहिती विचारतो आणि आपल्या स्वतःची देखील फार अशी माहिती कुणालाही देण्याची गरज नसते. त्याने तुम्हाला विचारलेलं नसतं आणि आपण मात्र एका पाठोपाठ एक आपली माहिती देत राहतो. त्याला ती ऐकायची नसते, त्याला त्याची गरज नसते आणि आपण मात्र आपलं जी आहे ते आपण सांगत राहतो आणि समोरचा आपल्याला वेड्यात काढत असतो. त्यामुळं माहिती किती द्यावी आणि किती विचारावी याचं तारतम्य प्रत्येक माणसाने बाळगलं पाहिजे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही आणि आपल्यालाही होणार नाही. आणि आपले सर्व गुपिते किंवा रहस्य सर्वांना सांगून टाकणे कधीच योग्य नसतं किंवा दुसऱ्यालाही त्याचे ते विचारणं योग्य नसतं. त्यामुळं काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार माणसाने निश्चित केला पाहिजे. एवढेच.